प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये गॅस टंचाईचा गंभीर प्रश्न, काळा बाजाराने नागरिक हैराण। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही स्पष्टपणे जाणवू लागला असून शहरात घरगुती व व्यावसायिक गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे। या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। शहरातील विविध भागांमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। अनेकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने स्वयंपाकासारख्या मूलभूत गरजांवरही परिणाम होत आहे। विशेषतः मध्यमवर्गीय व कामगार वर्गाला या परिस्थितीचा अधिक फटका बसत आहे। दरम्यान या टंचाईचा गैरफायदा घेत काही ठिकाणी काळा बाजार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। घरगुती गॅस सिलेंडरचे दर तब्बल 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत पोहोचले असून कमर्शियल गॅस टाक्यांसाठी 5,000 रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। याशिवाय गॅस रिफिलिंगसाठीही प्रति किलो 300 रुपये इतका जादा दर आकारला जात असल्याचे समोर आले आहे। या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून घर खर्चाचा ताण वाढला आहे। काही कुटुंबांना पर्यायी साधनांचा वापर करण्याची वेळ आली असून हॉटेल व लघु उद्योगांनाही याचा मोठा फटका बसत आहे। मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। गॅस वितरण यंत्रणेतील अकार्यक्षमता आणि नियंत्रणाच्या अभावामुळे परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचा आरोप होतोय। नागरिकांनी तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची तसंच काळा बाजार रोखण्यासाठी कडक कारवाईची मागणी केली आहे। अन्यथा येत्या काळात ही समस्या अधिक गंभीर होऊन जनजीवनावर व्यापक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी अझहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।